नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते. हे पहा, वरतून क्रिस्पी आणि आतमधून मऊ असे छान आपले कटलेट तयार झालेले आहेत. शिल्लक भाकरी राहिलेली आहे आणि या शिल्लक भाकरीपासून आपण एक नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत. भाकरीचे आपण असे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात अगोदर, कारण शिल्लक भाकरीचे बनवायचं म्हणलं की मग आपण चिवडा वगैरे बनवतो, पण आज म्हणलं जरा वेगळा नाश्ता बनवूयात. आता तुम्ही म्हणताल शिल्लक भाकरीपासून बनवण्यापेक्षा मग ताज्या भाकरीचं करून नाही का कटलेट होणार, पण कसं असतं, जे शिल्लक भाकरी राहिली ना त्याची टेस्ट वेगळीच राहते. याचा चिवडा बनवा, खूप छान लागतो याचा पण चिवडा. आता हे जे तुकडे केलेत ना आपण हे मिक्सरला एकदम बारीक करून घेऊयात. मिक्सरला भाकरी आपण बारीक करून घेतलेली आहे, ते आपण कुंड्यात काढून घेऊयात. राहिलेली भाकरी सुद्धा आपण बारीक करून घेतलेली आहे. एक भाकरी शिल्लक होती, तर याच्यामध्ये हा बटाटा उकडून मी किसून घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात. आता याच्यामध्ये कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा टाकून घेऊयात. टोमॅटो, काकडीची साल वरची काढलेली आहे आणि काकडी थोडीशी किसून घेतलेली आहे. कोथिंबीर, आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात. 2 टीस्पून धना पावडर टाकून घेऊयात. 1 टेबलस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट, 2 टीस्पून हिरव्या मिरचीचा ठेचा, 1 टेबलस्पून. तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही 2 टेबलस्पून सुद्धा टाकू शकता. हिरव्या मिरचीचा ठेचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे पहा, तो सुद्धा तुम्ही पाहिला नसेल तर अजून तो सुद्धा व्हिडिओ आपला पहा, खूप छान अशी त्याच्यात सांगितलेलं आहे. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करताना वरतून पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही. आता आपण याच्यामध्ये एक वस्तू अशी टाकणार आहोत की त्याच्यामुळं आपण जे कटलेट करणार आहोत ते वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे कटलेट बनतील पहा. आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हे पहा, याच्यात मिक्स करूनच पहा कसं बाइंडिंग त्याला आलेलं आहे व्यवस्थित. मी मिक्सरला 1 वाटी तांदूळ असा रवाळ काढून घेतलेला आहे पहा, आणि ते तांदूळ मी आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आपण तांदूळ याच्यामध्ये टाकल्यामुळं कटलेट आपले क्रिस्पी होतील. आता याच्यामध्ये माझ्याकडं मी ताकाचा मठ्ठा बनवलेला होता, तो थोडासा मी याच्यात टाकून घेणार आहे. तुमच्याकडे दही असेल तर दही सुद्धा टाकलं तरी सुद्धा चालेल. आता आपण याचे कटलेट बनवून घेऊयात. हे पहा, अशा पद्धतीने हे छान कटलेट तयार होतात. आता आपण अशाच पद्धतीने कटलेट बनवून घेऊयात. हे पहा, आपण कटलेट सगळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण ते तळून घेऊयात. तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण कटलेट टाकून घेऊयात. तेल चांगलं गरम झालं ना की नंतर कटलेट टाकले की नंतर मग गॅस आपण मंद करणार आहोत आणि कटलेट लगेच त्याला हलवायचे नाहीत.
तळलेत तरी सुद्धा तेलकट अजिबात होत नाहीत. हे पहा, मस्त असं त्याला रंग सुद्धा आलेला आहे आणि छान क्रिस्पी सुद्धा झालेत. पहा, आवाज ऐकलात का तुम्ही? आता हे आपण काढून घेऊयात. पुन्हा फुल गॅस करून कटलेट याच्यामध्ये टाकून घेऊयात. आणि दुसरं म्हणजे कटलेट थापताना खूप जाड कटलेट करायचे नाहीत, असे पातळच कटलेट बनवायचे. त्याच्यामुळे मग आतमध्ये सुद्धा छान तळले जातात आणि क्रिस्पी होतात. आता आपण अशाच पद्धतीने सर्व कटलेट तळून घेऊयात. आपले सर्व कटलेट तळून तयार झालेले आहेत. हे पहा, हे कटलेट आपले सर्व तयार झालेले आहेत. हे कटलेट तुम्ही सॉस बरोबर किंवा दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागतात. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हे पहा, वरतून क्रिस्पी आणि आतमधून मऊ असे छान आपले कटलेट तयार झालेले आहेत.